हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? वेलकम टू खारुताई चॅनल. आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सचे सम सॉल्व करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा सम इलस्ट्रेशन 9 जो पेज नंबर 265 वर आहे तो सॉल्व करणार आहोत. इलस्ट्रेशन 9, ट्रायल बॅलन्स ऑफ अमिताभ डिड नॉट ॲग्री. म्हणजे आपल्याकडे मिसमॅच आहे. अमिताभ पुट द डिफरन्स टू द सस्पेन्स अकाउंट. सबसिक्वेंटली ही लोकेटेड द फॉलोइंग एरर्स. म्हणजे इथे सस्पेन्स अकाउंट मध्ये त्याने बनवून जो काय डिफरन्स असेल डेबिट क्रेडिट तो त्याने सस्पेन्स अकाउंट मध्ये टाकला. आता किती आहे ते आपल्याला माहित नाहीये, ते दिलं नाहीये. सबसिक्वेंटली ही लोकेटेड द फॉलोइंग एरर्स. तर आता आधी आपण एरर्स बघूया काय काय आहे. तुम्ही जर समच्या एंडला बघाल, क्वेश्चनच्या एंडला बघाल, आपले 7 ट्रान्झॅक्शन दिले आणि एंडला दिलंय रेक्टिफाय द अबव एरर्स अँड प्रिपेअर सस्पेन्स अकाउंट टू असर्टन द ओरिजिनल डिफरन्स इन द ट्रायल बॅलन्स. मग हेच 7 एरर्स आहेत आणि हे 7 एरर्स रेक्टिफाय केल्यानंतर आपलं सस्पेन्स अकाउंट नील होणार. मग जो काय बॅलन्स आहे त्यामुळे आपल्याला ओपनिंग बॅलन्स मिळणार. ओके, तर ते आपण नंतर बघूच. तर आता आपण सुरुवात करूया ट्रान्झॅक्शन 1 पासून. पहिलं ट्रान्झॅक्शन, अमाऊंट पेड ऑन रजिस्ट्रेशन ऑफ मोटर कार ₹800 वॉज रेकॉर्डेड ॲज लीगल चार्जेस. आता आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा आपण नवीन मोटर कार खरेदी करतो काही असेल तर त्याचा जो काही खर्च होतो नवीन मोटर कार सुरू होण्यासाठी तो आपण कॅपिटलाइज करतो. म्हणजे काय, त्या मोटर कारच्या कॉस्टमध्ये ॲड करतो. म्हणजे काय, तर हा जो खर्च जो काय झाला असेल सुरुवातीचा, रजिस्ट्रेशन असेल, अजून काय लायसन्स फीज असतील, जो काय सुरुवाती लोन काढलं असेल तर लोनचं इंटरेस्ट पण असेल, तर ते सगळं आपण मोटर कारच्या कॉस्टमध्ये ॲड करतो. म्हणजेच काय, आपल्याला मोटर कारला डेबिट करायला हवं होतं पण आपण रेकॉर्ड कशामध्ये केलं, लीगल चार्जेसमध्ये रेकॉर्ड केलंय. तर ही मिस्टेक झाली आहे. ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतो. म्हणजे आपण कॅपिटल एक्सपेंडिचर जो फिक्स्ड एक्सपेंडिचर आहे तो रेकग्नाइज करण्यात चुकलो, ते ओळखण्यात चुकलो. करायला काय पाहिजे होतं, डेबिट करायला हवं होतं मोटर कारला ₹800 आणि आपण केलंय काय, डेबिट केलंय लीगल अकाउंटला ₹800. मग आपलं डेबिट साईड आणि अमाऊंट बरोबर आहे, आपलं चुकलंय फक्त अकाउंट. बरोबर, आपली एंट्री कशी येणार, जे करायला हवं होतं डेबिट मोटर कारला ते आपण डेबिट करणार, मोटर कार अकाउंट डेबिट 800 टू चुकून लीगल चार्जेसला आपण डेबिट केलं होतं ते रिव्हर्स करण्यासाठी आपण त्याला क्रेडिट करणार 800 टू लीगल एक्सपेन्स अकाउंट 800. बिंग नरेशन आपल्याला क्वेश्चनमधूनच मिळणार. बिंग अमाऊंट पेड ऑन रजिस्ट्रेशन ऑफ मोटर कार was wrongly recorded as legal charges, now rectified. Being amount paid on registration of motor car was wrongly recorded as legal charges, now rectified. बरोबर. आता आपला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, रिपेअर्स टू मशिनरी ₹300 डेबिटेड टू मशिनरी अकाउंट. आता इथे उलट झालंय. आता हे एक्सपेंडिचर होता, रिपेअर्स होता, त्याला आपण चुकून कॅपिटलाइज केलंय, मशिनरी अकाउंटमध्ये ॲसेट म्हणून बुक केलंय आपल्या बुक्समध्ये. म्हणजे हा पण आपला एरर ऑफ प्रिन्सिपलच आहे. फक्त इथे झालंय काय, जे आपल्याला एक्सपेन्स आउट करायला होतं ते आपण कॅपिटलाइज केलंय, ॲसेटच्या कॉस्टमध्ये ॲड केलंय. म्हणजे आपण इथे ॲक्च्युली एक्सपेन्स म्हणून रिपेअर्स अकाउंटला डेबिट करायला हवं होतं ₹300 पण आपण केलंय काय, आपण मशिनरी अकाउंटला ती कॉस्ट ॲड केली आहे. हे चुकीचं आहे. हे रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला इथे ₹300 मशिनरी अकाउंटला क्रेडिट करावं लागणार. ओके, मग आपली एंट्री काय बनणार, रिपेअर्स अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 300. बिंग नरेशन क्वेश्चनमधूनच मिळणार, रिपेअर्स टू मशिनरी वॉज रॉंगली डेबिटेड टू मशिनरी अकाउंट, नाव रेक्टिफाईड. रिपेअर्स टू मशिनरी वॉज रॉंगली डेबिटेड टू मशिनरी अकाउंट, now rectified. Okay, next तिसरं ट्रान्झॅक्शन, repairs paid for the overhauling of second hand machinery purchased ₹1000 was
डेबिटेड टू इट्स रिपेअर्स अकाउंट. परत रिपेअर्स कशासाठी पे केलेत? ओव्हरहॉलिंगसाठी. आता ओव्हरहॉलिंग म्हणजे काय? ओव्हरहॉलिंग म्हणजे अशी दुरुस्ती किंवा असे रिपेअर्स करणं एकदम की त्याला नवीन बनवून टाकणं. किंवा सपोज एखादी मशीन असेल, आता इथे सेकंड हँड मशिनरी आहे, त्यांनी बोललेच आहे की त्यांनी परचेस सेकंड हँड मशिनरी घेतली आहे, पण त्याला असं रिपेअर केलं नव्यासारखं, बरोबर. मग मेजर रिपेअर्स, असं रिपेअर्स की त्याचं कॅपॅसिटी वाढली असेल, नवीन झालं असेल, असं अपग्रेड झालं असेल कॅपॅसिटी, असं म्हणजे नव्यासारखी मशीन होते त्याने. असं साधं सुद्धा रिपेअर्स नाही, मेंटेनन्ससाठी नाही, आहे त्या कॅपॅसिटीमध्ये ठेवण्यासाठी जे आपण रिपेअर्स अँड मेंटेनन्स करतो त्याला आपण एक्सपेन्स आउट करतो. पण एखाद्या मशिनरीची लाईफ वाढवण्यासाठी किंवा कपॅसिटी वाढवण्यासाठी त्याला जे रिपेअर्स करतो त्याला ओव्हरहॉलिंग पण म्हणतात. तर ते मशिनरीचाच कॉस्ट आहे. ती सेकंड हँड मशिनरी एखाद्या नवीन मशिनरीसारखं काम करण्यायोग्य त्याला ओव्हरहॉल केलं आहे, चांगलंच रिपेअर्स अँड मेंटेनन्स केलं आहे. किंवा असंही असू शकतं की एखादी एक्झिस्टिंग मशिनरी आहे, समजा दूध पॅकेजिंगचं आहे, तर एकच बाटली एका टायमाला पॅक होते आणि आता आपण काहीतरी कॅपॅसिटी वाढवली आणि त्याची आता एका टायमाला 4 बाटल्या पॅकेजिंग होत असेल. किंवा तसंच म्हणजे ब्रेड असेल किंवा बुक बाइंडिंग असेल, असं कुठलीही मशिनरी असेल जे एका टायमाला सध्या आता 1 होत होती किंवा 2 होत होते आणि आता ओव्हरहॉलिंग केल्यामुळे किंवा काहीतरी अजून एक्स्ट्रा त्यात काहीतरी लावल्यामुळे त्याची कपॅसिटी वाढली, आता एका टायमाला 4 होतात, 10 होतात. म्हणजे काय, कॅपॅसिटी वाढवली आहे, एनहान्स केली आहे. तर त्याला पण आपण ओव्हरहॉलिंग एक्सपेन्स म्हणतो. म्हणजे एकंदरीत काय, असं गरज नाही की सेकंड हँड मशिनरी घेतली किंवा एक्झिस्टिंग मशिनरीवरतीच खर्च केला की सगळे रिपेअर्स आहे. असे रिपेअर्स जे असं जे मी आधी एक्झाम्पल्स दिले ज्याने त्याची कॅपॅसिटी वाढते, असे एक्सपेन्सेस असेल तर ते रिपेअर्स आपण कॅपिटलाइज करतो, कारण की त्यांनी त्याची लाईफ वाढली असते, त्याची कॅपॅसिटी वाढली असते. ओके, तर हा पण एक पॉईंट आहे जो कुठे टेक्स्टबुकमध्ये एक्सप्लेन नाही केला आहे, पण असा हा कॉन्सेप्ट आहे त्याच्या पाठीमागे. जे तुम्ही CA मध्ये अभ्यास कराल ना तेव्हा तुम्हाला हे कॉन्सेप्ट्स येतीलच. मग तरी पण आपण काय म्हणू शकतो, ह्याला एरर ऑफ प्रिन्सिपल आहे. कारण की रिपेअर्स जे एक्सपेन्स आउट करायचं का ॲसेटमध्ये इन्क्लूड करायचं, ह्यात कन्फ्युजन झालं ना. जे हे आपल्याला ॲसेटमध्ये करायला हवं होतं. करायला काय पाहिलं होतं, डेबिट करायला होतं मशिनरीला 1000 रुपीजने, आणि आपण केलं आहे काय, आपण डेबिट केलं आहे रिपेअर्सला ॲज अन एक्सपेन्स 1000 रुपीजने. मग आता ह्याला करेक्ट करण्यासाठी आपण हे 1000 क्रेडिट करणार रिपेअर्सला, बरोबर. मग एंट्री सिम्पलच आहे, तिसरी एंट्री मशिनरी अकाउंट डेबिट. जे करायला हवं होतं ते करू, मशिनरी अकाउंट डेबिट 1000. म्हणजे नाही करायला हवं होतं, रिपेअर्स चुकलं होतं, त्याला करेक्ट करण्यासाठी आपण क्रेडिट करणार टू रिपेअर्स अकाउंट 1000. बीइंग नरेशन क्वेश्चनमधूनच, repairs paid for overhauling of second-hand machinery purchased was wrongly debited to repairs account, now rectified. Repairs paid for overhauling of second-hand machinery purchased was wrongly debited to repairs account, now rectified. बरोबर. मग हा पण आपला एरर्स ऑफ प्रिन्सिपलच आहे. आता आपलं चौथं ट्रान्झॅक्शन, purchased material of rupees 90,000 and paid wages of rupees 10,000 for construction of building not recorded in books. म्हणजे टोटल ओमिजन आहे, विसरलो, पूर्ण एंट्रीच राहिली आहे, बरोबर. तर हे आहे आपलं एरर ऑफ ओमिजन. आणि ह्याच्यात काय करायला हवं होतं, मग आपण काय मटेरियल अकाउंट आणि वेजेस अकाउंट बनवणार का, नाही, बरोबर. का, कारण की हे बिल्डिंग बनवण्यासाठीचा खर्च आहे आणि बिल्डिंग हे आपलं ॲसेट आहे. मग ह्या बिल्डिंगच्या कॉस्टमध्ये हा सगळं खर्च ॲड होणार, बरोबर. एखाद्या ॲसेटसाठी जो काय खर्च करतो आपण क्रिएट करण्यासाठी, बनवण्यासाठी, त्या जो काय रिलेव्हंट खर्च आहे तो आपण त्या ॲसेटच्या कॉस्टमध्ये ॲड करतो, कॅपिटलाइज करतो. मग ते करायला काय हवं होतं, आपल्याला बिल्डिंग अकाउंटला हे एक्सपेन्सेस डेबिट करायला हवे होते. 90,000 10,000 1 lakh.
बरोबर. मग आपण केलंय काय? काहीच नाही केलंय, नॉट रेकॉर्डेड ॲट ऑल. मग जे करायचं राहिलंय ते करूया. डेबिट केलंय आणि पेमेंट केली असणार ना, पेड. तर काय दिलं नाही तर तुम्ही कॅश किंवा बँक काहीही घेऊ शकता. एकच लिहा काहीतरी एक्झाममध्ये. आणि कॅश असेल तर वॉट गोज आउट ह्या रूलप्रमाणे क्रेडिट करणार, आणि बँक असेल तर क्रेडिट द गिवर ह्या रूलप्रमाणे आपण त्याला क्रेडिट करणार. मग आपली एंट्री होणार. डेबिट कशाला? बिल्डिंग अकाउंट. ॲसेट क्रिएट होतं आहे, वॉट कम्स इन या रूलप्रमाणे, किंवा इन्क्रीज इन ॲसेट या रूलप्रमाणे बिल्डिंग अकाउंटला डेबिट करणार 1 लाखने. टू काय करणार? मटेरियल वेजेस काय नाही ना, सेपरेट नाही ना, कॅश ना. बाहेर काय चाललंय? हे बिल्डिंग आहे, आपण त्याच्याऐवजी मटेरियल किंवा वेजेसला नाही डेबिट करायचं आहे, एक्सपेन्स अकाउंटला नाही डेबिट करायचं आहे. हे एक्सपेन्सेस मिळून आपली बिल्डिंग तयार होते, तर त्याची एकच एंट्री, आपली एकच डेबिट होणार. ओके. आणि कॅश किंवा बँक काही पण लिहा, एकच लिहा एक्झाममध्ये. सहसा प्रॅक्टिकली एवढ्या लाखाची अमाऊंट कॅशमध्ये कोण पे करत नाही. इन्कम टॅक्स रूलप्रमाणे आपल्याला डिसअलावन्स पण होतात, तर ते नंतरची गोष्ट आहे. तर एक्झाम म्हणजे आता 11वीच्या लेवलला तुम्ही समजून घ्या, इथे कॅश किंवा बँक अकाउंटने पेमेंट केली. बिंग काय? परचेस ऑफ मटेरियल अँड वेजेस पेड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग वर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स, नाव rectified, now recorded. Being material purchased and wages paid for construction of building, not recorded in books, now recorded, now rectified. Okay. आणि आता 5वं ट्रान्झॅक्शन, फर्निचर परचेस्ड फॉर ₹6,000 was posted to purchase account ₹400. म्हणजे एंट्री बरोबर पास झाली असणार, पण आपण पोस्टिंगमध्ये गडबड केली आहे. काय झालं पाहिलं होतं? फर्निचर परचेस करताना आपल्या फर्निचर अकाउंटला डेबिट करायला हवं होतं, कॅश किंवा बँक जे काय असेल ते. पण आपण पोस्टिंग कुठे केले? परचेस अकाउंटमध्ये केलंय. कसं केलं असणार? डेबिट केलं असणार, ते सुद्धा 400ने. डेबिट आपण फर्निचर अकाउंटला 6,000ने करायला हवं होतं, त्याची पोस्टिंग आपण परचेसला केली आहे. साईड करेक्ट आहे, पण अमाऊंट चुकली आहे, म्हणजे रॉंग अमाऊंट, रॉंग अकाउंट. बरोबर. अकाउंट पण चुकलंय आणि अमाऊंट पण चुकली आहे, असं एरर आहे. मग आता इथे होणार काय? अमाऊंट मिसमॅच असल्यामुळे हा 1 साइडेड एरर असणार आहे फॉर द डिफरन्स अमाऊंट. बरोबर आहे. जे डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये कितीची? 5,600. बरोबर. ह्या अमाऊंटची डिफरन्स आहे, त्याची आपली 1 साइडेड एरर होणार, तो आपला सस्पेन्समध्ये जाणार. बरोबर. मग आपली एंट्री काय होणार? इथे एंट्री जे करायला हवं होतं ते करूया. फर्निचर अकाउंटला डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट 6,000. परचेसला डेबिट केलंय चुकून, त्याला रेक्टिफाय करण्यासाठी आपल्याला 400ने क्रेडिट करावं लागणार. बरोबर. इथे आपण परचेसला क्रेडिट करूया 400ने. मग जो बॅलन्स अमाऊंट आहे 5,600, तो आपण ॲडजस्ट करणार सस्पेन्स अकाउंटमध्ये, सस्पेन्स अकाउंट. बरोबर. कारण की अमाऊंट पण डिफरंट आहे ना. मग जो बॅलन्स जो कुठेच नाही पोस्ट केला आहे तो काय करणार आपण? तो आपण सस्पेन्स थ्रू ॲडजस्ट करणार. बरोबर. आणि बिंग आपल्याला नरेशन क्वेश्चनमधूनच मिळणार. बिंग फर्निचर परचेस्ड वॉज रॉंगली पोस्टेड टू परचेस अकाउंट, नाव रेक्टिफाईड. Being furniture purchased was wrongly posted to purchase account, now rectified. ओके. मग हा पण ॲक्च्युली बघायला गेलं तर एरर ऑफ प्रिन्सिपलच आहे, की आपण कॅपिटल ॲसेटला परचेस ऑफ गुड्समध्ये इफेक्ट दिला. मग असं एरर कसं काय करेल अकाउंटंट? खुर्ची आणली आहे तर आपल्याला कळत नाही का खुर्ची आहे, परचेस अकाउंटमध्ये कसं काय कोण टाकेल? समजा माझा बिझनेसच फर्निचरचा आहे, तर अकाउंटंटला काय माहिती की ती ऑफिसमध्ये वापरण्यासाठी फर्निचर आणलंय का गुड्ससाठी आणले, असं गोंधळ होऊ शकतो. मग अशा वेळेला असे एरर्स पण होऊ शकतात. आणि मग आपला हा 6वा ट्रान्झॅक्शन, ओल्ड मशिनरी सोल्ड टू सुमित ॲट ₹1,000 वॉज रेकॉर्डेड थ्रू सेल्स बुक. आता वरच्या सारखंच इथे पण गडबड केली आहे.
वरती काय केलं आपण, परचेस केलंय कॅपिटल ॲसेट, फिक्स्ड ॲसेट, आणि त्याला आपण परचेसमध्ये दाखवलं. आणि इथे काय केलंय, सेल केलंय कॅपिटल ॲसेट, फिक्स्ड ॲसेट, त्याला आपण सेल्समध्ये दाखवतो. म्हणजे वेगळा कॉन्सेप्ट नाही आहे, तोच जो वरती होता तो. बघायला गेलं तर हा पण एरर ऑफ प्रिन्सिपल आहे. कॅपिटल ॲसेट विकलंय हे ओळखता नाही आलं, त्याने चुकून सेल ऑफ गुड्समध्ये एंट्री पास केली. मग एंट्री कशी झाली असणार, बरोबर काय पाहिलं होतं, ओल्ड मशिनरी सोल्ड, त्याच्यामध्ये व्हॉट गोज आउट ह्या रूलप्रमाणे आपल्याला मशिनरीला क्रेडिट करायला हवं होतं. बरोबर, 1000 आपण केलंय काय, सेल्सला क्रेडिट केलंय, म्हणजे सेल्सला एंट्री गेली. म्हणजे आपलं तसं बघायला गेलं तर क्रेडिट साईड आणि अमाऊंट बरोबर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मिसमॅच नाही झालं असणार ट्रायल बॅलन्समध्ये. मग आपल्याला फक्त हे रेक्टिफाय करण्यासाठी हा क्रेडिट इफेक्टला डेबिट इफेक्ट द्यावा लागणार आणि आपली एंट्री पूर्ण होणार. बरोबर, मग एंट्री काय होणार, 6. सेल्सचं क्रेडिट रिव्हर्स करण्यासाठी, करेक्ट करण्यासाठी त्याला आपण डेबिट करणार सेल्स अकाउंटला. सेल्स अकाउंट डेबिट 1000. 2 मशिनरी विकली आहे, व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे मशिनरीला आपण क्रेडिट करणार, जे करायला हवं होतं. टू मशिनरी अकाउंट 1000. नरेशन बिंग, हे पण आपल्याला क्वेश्चनमधूनच मिळणार. ओल्ड मशिनरी सोल्ड वॉज रॉंगली रेकॉर्डेड इन सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड. ओल्ड मशिनरी सोल्ड वॉज रॉंगली रेकॉर्डेड थ्रू सेल्स बुक, नाव रेक्टिफाईड. ओके. आणि आपलं लास्ट ट्रान्झॅक्शन समचं 7th ट्रान्झॅक्शन, टोटल ऑफ सेल्स रिटर्न बुक ऑफ ₹2000 वॉज नॉट पोस्टेड टू द लेजर. आपण सबसिडरी बुक्समध्ये काय करतो, जी एंट्री पास करतो, ही जी सबसिडरी बुक आहे त्यामध्ये सेल्स रिटर्न बुक आहे, ते कस्टमर्सने आपल्याला गुड्स रिटर्न केलेत, तर ह्यांचं पोस्टिंग बरोबर झालं असणार. पण ह्या सेल्स बुक्सचं पोस्टिंग करायचं होतं ते राहिलंय, वॉज नॉट पोस्टेड टू द लेजर. मग ते करायला काय होतं, सेल्सला आपण क्रेडिट करतो, मग सेल्स रिटर्नला आपण डेबिट करणार. करायला काय होतं, इथे 2000ने डेबिट करायला हवं होतं पण ते विसरलो, आणि हा 1 अकाउंटलाच डिफरन्स पडलाय. हे जे होते ABC ह्यांचं पोस्टिंग बरोबर झालंय, म्हणजे हे काय झालं, 1 साइडेड एरर झाला. बरोबर, 1 साइडेड एरर आला की सस्पेन्स अकाउंट आलं. का, कारण की इथे फक्त डेबिट आहे, मग दुसरं क्रेडिट इफेक्ट कुठे, सस्पेन्समध्ये ना. इम्बॅलन्स आलं की ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला सस्पेन्स अकाउंटची गरज असते, इथे सस्पेन्स अकाउंट आपण यूज करणार. एंट्री कशी पास करणार, जे डेबिट करायला हवं होतं ते करूया. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 2000. 2 जे बॅलन्स आहे ते आपण सस्पेन्स अकाउंट थ्रू ॲडजस्ट करणार. टू सस्पेन्स अकाउंट 2000. बीइंग नरेशन क्वेश्चनमधूनच, टोटल ऑफ सेल्स रिटर्न बुक was not posted to the ledger, now rectified. Being total of sales return book was not posted to the ledger, now rectified. ओके, आता सगळे ट्रान्झॅक्शन्स वगैरे तर झालेत बरोबर, पण त्यांनी काय सांगितलंय, प्रिपेअर सस्पेन्स अकाउंट टू असर्टन द ओरिजिनल डिफरन्स. आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलंय का, फक्त लिहिलंय डिड नॉट ॲग्री अँड डिफरन्स इज पुट टू सस्पेन्स अकाउंट, पण कुठला डिफरन्स होता ते नाही सांगितलंय. मग असं आपण सस्पेन्स अकाउंट ओपन करूया आणि ही जी पहिली लाईन आहे ना ती आपण ब्लँक ठेवूया, कारण की जे काय टोटल असेल, डेबिट असो किंवा क्रेडिट असो, त्याचं आपल्याला इथे बॅलन्सिंग फिगर करावं लागणार. कारण की हे सगळे रेक्टिफिकेशनचे एंट्रीज पास केल्यानंतर जे काय सस्पेन्स अकाउंटमध्ये आपण टाकतो त्याच्यानंतर सस्पेन्स अकाउंट नील झालं असणार. बरोबर, म्हणजे हे आणि हे अमाऊंट टॅली होणार, म्हणजे बॅलन्स काही उरणार नाही. मग जो काय बॅलन्स इथे आहे तो आपल्याला मिळणार. बरोबर, करून बघूया काय झालं असणार. कुठले कुठले एंट्रीज घेणार सस्पेन्समध्ये, मोटर कार टू लिगलमध्ये सस्पेन्स नाही आहे, रिपेअर्स टू मशिनरीमध्ये नाही आहे, मशिनरी टू रिपेअर्समध्ये नाही आहे, बिल्डिंग टू कॅशमध्ये नाही आहे, फर्निचर टू परचेस, हां सस्पेन्स अकाउंट आलं. मग इथे आपल्याला ह्याची एंट्री करायची आहे. काय करणार आपण, सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट करणार बाय फर्निचर, अमाऊंट करी ना 5600 ही अमाऊंट. बरोबर, आणि अजून काय सस्पेन्स आहे का, 6मध्ये काय नाही,
7मध्ये आहे, तिथे पण क्रेडिटच आहे. मग आपण क्रेडिट करणार बाय सेल्स रिटर्न, तिथे 2000 झालं. सगळे ट्रान्झॅक्शन झाले आणि मग आपण ह्याची टोटल करणार आणि ही टोटल सेम असणार, कारण की सस्पेन्स अकाउंट एंडला टॅली होतं सगळे रेक्टिफिकेशन झाल्यावरती. म्हणून टोटल असणार 7600, म्हणून हे पण असणार 7600 आणि म्हणून हे पण असणार 7600. हे असणार आपलं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. हे आपलं असणार ओपनिंग बॅलन्स, जे ट्रायल बॅलन्स टॅली नाही झालं अमिताभचं, त्यामुळे जे डिफरन्स आहे तो त्यांनी इथे टाकला असणार. आणि असं मग हे रेक्टिफाय झाल्यानंतर हे अकाउंट नील झालं. ओके, तर हा आपला इथे बॅलन्सिंग फिगर आहे, बरोबर. तर असे सम्स तुम्हाला विचारू शकतात. मग त्याच्यात डेबिट बॅलन्स पण असू शकतं किंवा क्रेडिट बॅलन्स पण असू शकतं. तर हा होता तुमचा टेक्स्टबुकमधला शेवटचा सम इलस्ट्रेशन 9. तुम्हाला समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.